एडी सायंटिफिक इंडेक्स 2026 नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. एडी सायंटिफिक इंडेक्सद्वारे प्रतिवर्षी विविध प्रकारचे रिसर्च बेस्ड रँकिंग्स डिक्लेअर केले जात असतात. आपण सध्या स्क्रीनवरती एडी सायंटिफिक इंडेक्सची वेबसाईट पाहत आहात. यामध्ये प्रामुख्याने सायंटिस्ट रँकिंगमध्ये एच इंडेक्स बेस्ड रँकिंग, I10 प्रोडक्टिव्हिटी रँकिंग, सायटेशन रँकिंग, सब्जेक्ट रँकिंग, टॉप 100 सायंटिस्ट, सोशल सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज रँकिंग, आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज रँकिंग असे सायंटिस्टचे रँकिंग्स आहेत. तर युनिव्हर्सिटी रँकिंग्समध्ये युनिव्हर्सिटी रँकिंग, ज्यामध्ये पब्लिक अँड प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचा समावेश आहे, ऑल इन्स्टिट्यूशन बेस्ड रँकिंग, युनिव्हर्सिटी सब्जेक्ट रँकिंग, यंग युनिव्हर्सिटीज रँकिंग, टॉप 100 इन्स्टिट्यूशन रँकिंग असे वेगवेगळ्या प्रकारचे युनिव्हर्सिटी बेस्ड रँकिंग्स आहेत. यामध्ये प्रामुख्याने सध्या सायंटिस्ट रँकिंगच्या बाबतीमध्ये अनेक काही कन्फ्युजन्स दिसत आहेत. त्याकरिता अधिक क्लॅरिफिकेशन देण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे. वैयक्तिक सायंटिस्टच्या रँकिंग बाबत एक सर्वसाधारण रँकिंग म्हणजे सब्जेक्ट रँकिंग. सब्जेक्ट रँकिंगमध्ये त्या संबंधित विषयातील सर्व शिक्षकांची सायटेशन्स, एच इंडेक्स व I10 इंडेक्स बेस्ड 1 to end अशी रँकिंग केली जाते. वास्तविक पाहता एडी सायंटिफिक इंडेक्समधील टॉप 100 सायंटिस्टचे रँकिंग अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण सब्जेक्ट रँकिंगमध्ये त्या विषयातील सर्व शिक्षकांची नावे या रँकिंगमध्ये समाविष्ट केलेली असतात. यामध्ये 1 to end सर्व सायंटिस्ट समाविष्ट असतील. मात्र त्यामधील टॉप 100 सायंटिस्ट ही यामधील सगळ्यात महत्त्वाची यादी आहे. ही यादी कशी चेक केली जाते याबद्दल मी आपणास माहिती देणार आहे. एडी सायंटिफिक इंडेक्सच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर सर्वप्रथम या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपणास एक ड्रॉपडाऊन लिस्ट दिसेल, ज्यामध्ये आपण टॉप 100 सायंटिस्ट यावरती क्लिक करावे. इथे क्लिक केल्यानंतर आपणास वर्ल्ड, रिजन अशा प्रकारची एक यादी डिस्प्ले होईल. बाय डिफॉल्ट वर्ल्ड टॉप 100 सायंटिस्ट रँकिंगची लिंक दिसेल, ज्यांना त्या विषयातील वर्ल्डमधील टॉप 100 सायंटिस्टचे रँकिंग पाहायचे आहे. त्याने या वर्ल्ड और रिजनमध्ये वर्ल्ड हा ऑप्शन सिलेक्ट करून कंट्री या ऑप्शनमध्ये कोणत्याही प्रकारचे कंट्रीचा उल्लेख न करता थेट सब्जेक्ट सिलेक्ट करावा. सब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर सब सब्जेक्ट सिलेक्ट करावा आणि सब सब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर जी यादी या ठिकाणी डिस्प्ले होईल त्यामध्ये 25-25 असे 4 लॉटमध्ये एकूण 100 सायंटिस्टची यादी या ठिकाणी दिसेल. इथे आपल्याला दिसेल वर्ल्ड नॅचरल सायन्सेस मधील जिओग्राफी मधील टॉप 100 सायंटिस्टची ही यादी असणार आहे, ही जी यादी आपल्याला या पद्धतीने दिसेल. इकडे या बाजूला जे आपल्याला रँकिंग दिसत आहे हे रँकिंग हे प्रामुख्याने वर्ल्ड रँकिंग आहे. हे त्या विषयातील त्या विशिष्ट देशातील त्यांचे रँकिंग आहे. तो सायंटिस्ट ज्या युनिव्हर्सिटीमध्ये इन्स्टिट्यूटमध्ये काम करतो त्या इन्स्टिट्यूटमधले त्या विषयातले आणि त्याच्यासोबत इतर विषयातले जे शिक्षक आहेत
किंवा सायंटिस्ट आहेत की त्यांचा स्कोर आहे. आणि हा आपण सिलेक्ट केलेला वर्ल्ड नॅचरल सायन्सेसमधील हा त्याचा स्कोर आहे. म्हणजे वर्ल्ड रँकिंग हे त्यांचं 1738 आहे. देशातलं रँकिंग 18 आहे. तो सायंटिस्ट ज्या इन्स्टिट्यूटमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये कार्यरत आहे तिथं त्याचं रँकिंग 4 आहे. आणि जो क्रायटेरिया आपण सिलेक्ट केलेला आहे त्यामध्ये म्हणजेच वर्ल्ड लेवलच्या नॅचरल सायन्सच्या